निलंग्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले, मुख्यमंत्री बालबाल बचावले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर निलंग्याजवळ कोसळले। केवळ दैव बलवत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वच बचावले आहेत। महाराष्ट्रातील 11 कोटी जनता आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने बचावलं असून महाराष्ट्राचे प्रेम असेच राहावे अशा प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निलंग्यातून मुंबईत येताना हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टर कोसळले। हेलिकॉप्टर फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली। उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टर विजेच्या तारेला धडकले आणि खाली कोसळले। या अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेस व अन्य सहकारी होते। या अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना तातडीने बाहेर काढण्यात आले। यानंतर त्यांना लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी नेण्यात आले। अपघातात हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये, महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे आणि आई तुळजाभवानीच्या कृपादृष्टीमुळे बचावल्याच्या प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नमस्कार, आपण सर्वांनी माझ्या हेलिकॉप्टरच्या ॲक्सिडेंटची एक न्यूज ऐकली असेल, पण आपल्या सर्वांच्या कृपेनं महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादानं, आई भवानीच्या आशीर्वादानं, विठ्ठलाच्या आशीर्वादानं मी अतिशय कुठलीही मला इजा झालेली नाही, मला काहीही लागलेलं नाही, मी अतिशय ठीक आहे। त्यामुळे कोणीही काळजी करण्याचं कारण नाही आहे। लवकरच मी लातूरवरून मुंबईला त्या ठिकाणी जाणार आहे। माझी सर्वांना विनंती आहे की आपला आशीर्वाद असाच राहू द्यावा आणि कोणीही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। धन्यवाद।